नमस्कार. कधी-कधी संध्याकाळी पोळी आणि भाजी करण्याचा नको वाटतं आणि तेच खायला देखील नको वाटतं. अशा वेळेस मिश्र डाळीचं वरण आणि त्याच्यासोबत गरमागरम भात हे अतिशय खूप छान लागतं. तर त्याच्यासाठी घ्या साधारण अर्धा ते पाऊण तास आधी हरभरा डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ तिन्ही भिजू घाला आणि त्याच्यानंतर एका कुकरमध्ये या तिन्ही डाळी ॲड करून त्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा, एक टमॅटो, आल्या लसणाची पेस्ट एक चमचा, तमालपत्र, दालचिनी, कढीपत्त्याची काही पानं, 5-6 लवंगा, एक चक्री फूल, 4-5 काळी मिरी आणि थोडंसं पाणी टाकून कुकरच्या शिट्ट्या चांगल्या होऊ द्या. 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्या. याच्यामध्ये थोडंसं आधी आपण तेल पण टाकूया. आता तेल टाकल्यामुळे काय होतं की आपण जेव्हा कुकरच्या शिट्ट्या करतो तेव्हा याच्यातनं अजिबात कुकरमधनं पाणी बाहेर येत नाही. आता कुकरच्या 4-5 शिट्ट्या झाल्यावर तो थंड झाल्यावर एका भांड्यामध्ये ते सगळी डाळ काढून घ्या आणि ती चांगली रवीने आटून घ्या. आता ही डाळ सगळी आटून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला. एकदम फाईन पेस्ट नाही करायची, कारण की हरभऱ्याची डाळ जी आहे ती थोडीशी अशी जवळपास अशी अख्खी राहिली तरी ती जास्त चांगली लागते. नंतर एका कढईमध्ये हे सगळी आटून घेतलेली डाळ आपल्याला ॲड करायची आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमॅटो, सगळं चांगलं मिसळून घ्या. कारण की काय होतं, स्टीलची कढई असल्यामुळे कधी काय होतं खालनं लागतं. त्याच्यात थोडंसं हळद, तिखट, कांदा लसूण मसाला, मीठ. आता तिखट आणि मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता. याच्यामध्ये तुम्ही चिंच आणि गूळ टाकली की अजून जास्त चांगली चव येते. आता याला एक चांगली उकळी येऊ द्या. आता एक तडका आपण तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि बेडगी मिरची आणि आपण ते तडका टाकून लगेच झाकण लावायचं. त्याला आम्ही जिवंत फोडणी म्हणतो. तुमच्या इथे काय म्हणतात ते कमेंट करून तुम्ही लिहा. थोडंसं आता पाणी ॲड करून थोडंसं म्हणजे ते तडक्याच्या याला होतं ते, आणि परत थोडंसं उकळी येऊ द्या. तयार आहे आपलं मस्तपैकी घट्ट फोडणीचं वरण. आता त्याच्यासोबत आपल्याला हवा गरमागरम इंद्रायणीचा राईस. इंद्रायणीचा भात हा गरमच चांगला लागतो. गरम भातावर गरम वरण, फोडणीचं वरण खूप छान लागतं. आणि याच्यावर साजूक तुपाची धार बघा किती छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.